विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 3मध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. अजूनही आपल्याला ऑनलाईन अभ्यासाची गरज आहे. कोविड-19 हा आजार तसा अजून मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळं अजूनही आपले शाळा कॉलेजेस चालू नाही आहेत. त्यामुळे तुम्ही घरी राहूनच हे व्हिडिओ ऐकायचे, त्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाईप्स आणि पाईप फिटिंग हा टॉपिक नंबर 1 मधला भाग, तसेच पाईप फिटिंग ॲक्सेसरीज, त्याच्यामध्ये निप्पल, कपलिंग, युनियन असे वेगवेगळे भाग आपण बघितले. त्यानंतर डेअरी उपकरणं बनवणं, त्यामध्ये धातूची निवड करणे, धातूवर कोणत्या क्रिया दुधाच्या होतात ह्याही आपण पाहिल्या. धातूचा गंज थांबवायचा असेल तर काय करायला पाहिजे हेही आपण त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर आपण डेअरी मेटल्स कोणकोणते वापरल्या जातात त्यांचाही अभ्यास केला. यामध्ये विशेष करून तांब, त्याला कॉपर म्हणतो आपण, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर लोखंड म्हणजेच डेअरी मेटल ज्याच्यापासून तयार केला जातो तो स्टेनलेस स्टील, त्याच्यानंतर टीन, निकेल आणि क्रोमियम या धातूंचा अभ्यास केला. या 2 व्हिडिओवरती तुम्हाला 2 गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून प्रश्नावली पाठवल्या होत्या, त्या तुम्ही सोडवून माझ्याकडे पाठवत आहात, त्याबद्दल धन्यवाद. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा पाठ म्हणजेच पेपर क्रमांक 2 दूध प्रक्रिया यामधला पाठ नंबर 2 कच्चे दूध स्वीकृती केंद्र, ज्याला रॉ मिल्क रिसेप्शन डॉक असं आपण म्हणतो, तर या पाठाची सुरुवात आपण आजच्या या व्हिडिओमधून करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गावामध्ये संकलन केंद्रावरती दूध घालायला जात असाल किंवा पाहिलं असेल, तर त्या ठिकाणी दूध घेऊन गेल्यानंतर ते लोक तुमचं दूध आल्यानंतर ती किटली बाजूला ठेवून घेतात. त्या किटलीला पाहतात, झाकण उघडतात, थोडंसं ढवळून त्यातलं सॅम्पल घेतात आणि मग फॅट बघून, लॅक्टोमीटर रिडिंग बघून तुमचं दूध स्वीकारतात आणि मग वजन करून तुमच्या कार्डाला नोंद करून देतात. आता ही जी काही क्रिया आहे ही छोट्या प्रमाणामध्ये संकलन केंद्रावर केली जाते. आता हीच क्रिया डेअरी प्लांटमध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांचं दूध किंवा वेगवेगळ्या लोकांचं दूध डेअरी प्लांटमध्ये येत असतं. तर ते दूध स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ते दूध स्वीकारायचं किंवा नाकारायचं, तर त्याला कच्चं दूध स्वीकृती केंद्र असं म्हटलं जातं. मग या विभागामध्ये जो कोणी काम करत असतात त्या व्यक्तीला दूध स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो. आता या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं मुख्य कारण म्हणजे भारत हा देश उष्णकटिबंधामध्ये येतो आणि उष्णकटिबंधामध्ये 4 ते 5 तासापेक्षा जास्त झाल्यानंतर दुधातील सूक्ष्मजीवांची संख्या वाढत जाते. त्यामुळं दुधाचा वास, दुधाची चव बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग त्यासाठीच आपल्याला दुधाची स्वीकृती करणं गरजेचं आहे. मग आता डेअरी प्लांटमध्ये 2 स्वरूपात दूध येत असतं. एक कॅनमधून म्हणजेच वेगवेगळ्या सोसायट्यांचं किंवा वेगवेगळ्या मालकांचं दूध छोट्या टेम्पोमध्ये भरून कॅनमधून येतं आणि दुसरा एक प्रकार आहे दूध येण्याचा, तो म्हणजे टँकरमधून दूध येणं. तर हे दूध आल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात. आता डेअरीमध्ये कॅन घेऊन गाडी आल्यानंतर ती डॉकला लावल्या जाते आणि त्यामधले कॅन उतरवून घेतल्या जातात. आता कॅन उतरवल्यानंतर ते कॅन सोसायटीच्या नावानुसार किंवा त्या डेअरीने त्या कॅनना नंबर दिलेले असतात वेगवेगळ्या सोसायट्यानुसार, तर त्यानुसार क्रमाने कॅन लावून घेतले जातात. आता कॅन क्रमाने लावून घेतल्यानंतर त्यामध्ये पहिली क्रिया केली जाते ती ग्रेडिंग. ग्रेडिंग म्हणजे काय, तर प्रतवारी करणं. म्हणजे त्या कॅनचा दर्जा हा प्रामुख्यानं ज्ञानेंद्रिय चाचण्यांच्या मदतीनं ठरवला जातो. आता ज्ञानेंद्रिय
मानवाला किती ज्ञानेंद्रिय आहेत? तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत किंवा पंचेंद्रिय म्हणतो आपण. हे पंचेंद्रिय कोणते? तर पहिलं आहे नाक, दुसरं आहे डोळे, तिसरं आहे जीभ, चौथं आहे त्वचा आणि 5वं आहे कान. तर ही पंचेंद्रिय आहेत. या पंचेंद्रियांच्या मदतीनं दूध स्वीकारायचं की नाकारायचं हे या डॉकवरती किंवा कच्चं दूध स्वीकृती केंद्राच्या ठिकाणी ठरवलं जातं. आता या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती असतो त्याला ग्रेडर म्हटलं जातं. हा ग्रेडर काय करतो? सुरुवातीला कॅन लावून घेतल्यानंतर त्याला हात लावून बघतो, त्याचं कॅनचं आतल्या दुधाचं टेम्परेचर साधारण त्याला याच्यावरून अंदाज येतो. नंतरनं तो झाकण काढतो आणि प्रत्येक कॅनमधील दुधाचा वास घेऊन बघतो. जर त्याला थोडंसं वासामध्ये शंका वाटली तर असे कॅन्स तो बाजूला काढतो. त्याच्यानंतर मग त्या कॅनला ढवळून त्यातलं थोडंसं दूध हातावरती घेऊन त्याची चव बघतो. जर चव योग्य असेल तर ते कॅन पुढं पाठवल्या जातात, म्हणजे पुढच्या टेस्टसाठी. नसेल तर त्यांना बाजूला काढल्या जातात. मग हे जे काही ग्रेडरची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, तर ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्येच दूध स्वीकारायचं की नाकारायचं. कारण ग्रेडरनं जर एक कॅन दूध खराब स्वीकारलं तर त्या दिवसाचं सगळंच्या सगळं दूध स्वीकारलेलं खराब होऊ शकतं. कारण आपल्या घरामध्ये बघतो आपण, आई 1 लिटर दूध असतं, त्याच्यामध्ये विरजण किती घालते? तर हार्डली 1 चमचा ते 2 चमचे, त्यापेक्षा जास्त विरजण लागत नाही. मग आपण एक कॅन जर असा दही झालेला कॅन किंवा खराब झालेल्या दुधाचा कॅन घेतला, स्वीकारला, तर तो कॅन आपल्या डेअरीमध्ये जे काही दूध येणारं असेल सकाळचं तर किंवा संध्याकाळचं, ज्या वेळेला कलेक्शन असेल त्यावेळेचं, ते सगळं दूध खराब व्हायला तेवढा 1 कॅनभर दूध पुरेसं होतं. म्हणून या ग्रेडरची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये तो नेमकं काय काय बघतो? तर पहिल्या स्वरूप दुधाचं, म्हणजे त्याच्यामध्ये दुधाचा रंग आणि दुधामध्ये काय तरंगते पदार्थ आहेत का, काही घाण पडलेली आहे का, या सगळ्या गोष्टी पाहून घेतो. दुसरं आत्ता मी तुम्हाला सांगितलं तापमान. स्पर्श केला कॅनला की तापमान समजतं. साधारणतः ते थंड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेडिमेंटची चाचणी ही सुद्धा घेतली जाते, म्हणजे दृश्य स्वरूपामध्ये किती कचरा उपलब्ध आहे हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर दुधाची आम्लता. मगाशी तुम्हाला सांगितलं की मी थोडंसं तो चव घेऊन बघतो. चव घेतो म्हणजे काय करतो? तर आम्लता तपासणी करतो. आणि मग त्यावेळेला आम्लता वगैरे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत म्हटल्यानंतर मग ते दूध वजन करून घेतलं जातं. आणि वजन करत असताना त्या दुधाचा नमुना, प्रातिनिधिक नमुना घेतला जातो. आणि हा नमुना घेत असताना आता समजा एका सोसायटीचे 10 कॅन आहेत, तर 10 कॅन एका टँकमध्ये ओतल्या जातात आणि मग ते ढवळून त्यातला एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 100 मिलीपर्यंत, जास्तीत जास्त 100 मिलीपर्यंत नमुना घेतला जातो. असं प्रत्येक लॉटचा घेतला जातो, म्हणजे एकाच लॉटचा घ्यायचा असं नाही आहे. तर समजा एका डेअरीचे 5 कॅन त्याच टेम्पोमध्ये, दुसऱ्या डेअरीचे 4 कॅन, तर 5 कॅनचा अगोदर, नंतरनं 4 कॅनचा, नंतरनं त्याच्या पुढं तिसऱ्या डेअरीचे समजा 10 कॅन आहे तर त्या 10 कॅनचा, असं वेगळा वेगळा नमुना घेतला जातो. हा नमुना घेतल्यानंतर मग या नमुन्यावरती लॅक्टोमीटर रिडिंग, फॅट टेस्ट, अल्कोहोल चाचणी, उकळी चाचणी, इथेनॉल चाचणी, MBR चाचणी, डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट, ही मायक्रोबायोलॉजीची चाचणी आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा दर्जा समजतो आपल्याला, तीही चाचणी बघितल्या जाते. दुधाचा गोठणबिंदू बघितला जातो, ज्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण आहे की नाही दुधामध्ये हे समजून येतं. तर या सगळ्या गोष्टी प्रयोगशाळेमध्ये बघितल्या जातात. आणि दुधामध्ये फॅट किती आणि SNF किती, या 2 गोष्टींवरती दुधाचा दर ठरत असतो. मग हे करत असतानाच तिसरी एक गोष्ट तिथं करावी लागते, ती डेअरीमध्ये दुधाचं वजन करून घेणं. मग आता टँकर जर असेल तर त्याची स्वीकृती कशी करतात? तर टँकरमधलं किती 1000 लिटरचा टँकर असू दे, 1000पासनं 10,000 लिटरपर्यंतचे टँकर आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतात. डेअरीमध्ये ते दूध वाहतुकीसाठी वापरले जातात. तर हे टँकर्समधलं ढवळून एक सॅम्पल, म्हणजे 1 लिटर दूध काढून घेतलं जातं आणि त्यातलं एक 100 मिली दूध हे सॅम्पल म्हणून घेतलं जातं. मग त्याच्यामध्ये टेस्टिंग कॅनची जशी केली जाते तशीच. पहिल्या सुरू टँकरचं झाकण काढायचं, त्यानंतर त्याला ढवळून बघायचं, त्याच्यामध्ये
वास कसा आहे हे बघितलं जातं, टेम्परेचर बघितलं जातं त्याचं दुधाचं थर्मामीटरच्या मदतीनं. तिसरी गोष्ट, सॅम्पल घेऊन मग ते सॅम्पल लॅबमध्ये आणून मगाशी ज्या सांगितल्या त्या सगळ्या चाचण्यांसाठी ते तपासलं जातं आणि मग त्या चाचण्या जर योग्य असतील तर तो टँकर उतरवून घेतला जातो, म्हणजेच त्याचं वजन करून घेतलं जातं. आता कॅनचं वजन करून घेत असताना ते दूध सगळं एकत्र ओतून घेतात टँकमध्ये आणि वजन करतात. टँकरचं वजन ब्रिजवरती केल्या जातं. म्हणजे एखादा जो वजन मोजण्याचा ब्रिज असतो तर त्या ब्रिजवरती तो टँकर घेऊन गेला जातात आणि त्या ठिकाणी त्याचं वजन करून घेतात, कारण वजनानुसारच आपल्याला वजन, फॅट आणि SNF या तिन्हींच्या मदतीनं दुधाला दर दिल्या जातो. आता आपण पुढचा मुद्दा, दुधाचं फिल्ट्रेशन व क्लॅरिफिकेशन. आता फिल्ट्रेशन म्हणजे काय, तर दुधामध्ये जो दृश्य स्वरूपात कचरा दिसतो, घाण पडलेली असते, शेणाचे कण असतात, केस असतात जनावरांचे, कासेवरचे गळलेले केस, तर हा जो काही दृश्य कचरा आहे हा सगळा बाजूला करणे आणि दुधाचा दर्जा किंवा गुणवत्ता वाढवणे, सुधारणे म्हणजेच फिल्ट्रेशन होय. आता हे जे काही फिल्ट्रेशन आहे किंवा गाळण्यासाठी आपल्याकडं साधी गाळणी वापरलं जातं, पण डेअरीमध्ये मात्र सेंट्रीफ्युगल पद्धतीचं किंवा केंद्रोत्सारी बलावर कार्य करणारं क्लॅरिफिकेशन मशीन हे वापरलं जातं. हे मशीन थोडंसं आपल्या क्रीम सेपरेटरसारखंच असतं. आता अगोदर आपण फिल्टर बघूया. तर फिल्टर्स दोन प्रकारचे असतात, एक थंड दुधावर कार्य करणारे आणि दुसरे गरम दुधावर कार्य करणारे. आता स्क्रीनवरती जो फिल्टर्स म्हणून फोटो दाखवलेला आहे तो पाश्चरायझरच्या इनलाईनमध्ये म्हणजे पाश्चरायझर यंत्रामध्ये हा फिल्टर जोडलेला असतो. तर हा फिल्टर गरम दुधावरती कार्य करणारा आहे. आता थंड दुधावरती कार्य करणारे फिल्टर्स थोडंसं फायद्याचे असतात, म्हणजे आपल्याला दूध गरम करायची गरज नाही आहे आणि याच्यामधून मळ किंवा जी काही दुधातली घाण आहे ही घाण दुधामध्ये राहण्याची शक्यता खूप कमी असते. तर हा फायदा थंड दुधावरच्या फिल्टर्सचा फायदा मिळतो. पण हे यंत्र अतिशय स्लो म्हणजे खूप हळू वेगानं कार्य करणारं आहे. पण जे उष्ण दुधावरती गरम दुधावरती कार्य करणारे यंत्र असतात हे मात्र पाश्चरायझरच्या प्लांटमध्ये जोडलेले असतात आणि हे 50 ते 60 अंश सेल्सिअसच्या तापमानाला कार्य करत असतात. तर या फिल्टर्सच्या मदतीनं दुधाचं फिल्ट्रेशन केलं जातं. आता दुसरं आहे ते म्हणजे क्लॅरिफायर. आता हे जे क्लॅरिफायर असतात हे क्रीम सेपरेटरसारखेच असतात, आत्ता तुम्हाला मी सांगितलं. आता क्रीम सेपरेटरमध्ये डिस्क असतात, क्लॅरिफायरलाही डिस्क असतात. फक्त क्रीम सेपरेटरला 2 आउटलेट असतात, क्लॅरिफायरला एकच आउटलेट असते, म्हणजे दूध आत जाण्याचा मार्ग आणि बाहेर येण्याचा मार्ग. आता क्रीम सेपरेटरमध्येच जी आउटर डिस्क असते त्या आउटर डिस्कमध्ये म्हणजे बाहेरच्या कडेची डिस्क, त्या डिस्कमध्ये सगळा कचरा जो सूक्ष्म असतो तो सगळा कचरा त्या ठिकाणी अडकून राहतो आणि दूध स्वच्छ बनतं. म्हणजे बऱ्याच अंशी त्यातनं बॅक्टेरियांचे अंश हा कमी होऊ शकतो आणि कमी होतो, असे बरेचसे रिसर्च आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. आता हे जे काही क्लॅरिफायर्स किंवा फिल्टर्स असतात ते डेअरीमध्ये पाश्चरायझरच्या लाईनमध्ये कसे बसवलेले असतात, तर बघा थंड दुधावर कार्य करणारे क्लॅरिफायर फिल्टर्स हे प्रक्रिया मार्गामध्ये पहिला सिक्वेन्स आहे, दूध स्वीकारल्याबरोबर क्लॅरिफायरला द्यायचं आणि लगेच साठवणुकीच्या टाकीमध्ये टाकायचं. आता थंड दुधावरच कार्य करणारा फिल्टर जरी असला तरी अजून तो कसा वापरता येतो पहा. दुधात साठवलेल्या टाकीमधून दूध बाहेर घ्यायचं, ते क्लॅरिफायर किंवा फिल्टरला द्यायचं आणि मग पाश्चरायझरला पाठवायचं. हे झालं थंड दुधावर कार्य करणाऱ्या क्लॅरिफायर आणि फिल्टरच्या बाबतीत. आता गरम दुधावरती जर कार्य करणारे फिल्टर आणि क्लॅरिफायर असतील तर इथं मात्र दूध गरम असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अगोदर दुधाला पूर्वतापवणी करायची, त्याच्यानंतर फिल्टर जोडायचा आणि मग ते दूध पाश्चरायझरला जाईल.
आता पाश्चरायझरच्याच यंत्रामध्ये याचं जागा किंवा स्थान बघा, रिजनरेशन सेक्शन जिथं असतो त्याच्यानंतर क्लॅरिफायर बसवलेला असतो किंवा फिल्टर बसवलेला असतो आणि मग दूध हीटिंग सेक्शनला जातं. आणि तिसरं आहे हीटिंग सेक्शन झाल्यानंतर म्हणजे दूध 72°C गरम केल्यानंतर क्लॅरिफाय केलं जातं, फिल्टर केलं जातं आणि मग होल्डिंग ट्यूबमध्ये जातं. याचा फायदा असा होतो की होल्डिंग ट्यूबची जागा आपल्याला कमी लागते किंवा कमी जागा ठेवली तरी चालते, कारण होल्डिंगचं जे टायमिंग असतं 72°C साधारणतः 15 सेकंद ते 25 सेकंदपर्यंत. तर हा जो काही कालावधी आहे हा आपल्याला फिल्टरमधून दूध पास होत असतानाच मिळून जातो. त्यामुळं आपल्याला होल्डिंग सेक्शनमध्ये जास्त पाईप्स बसवायची गरज पडत नाही किंवा पाश्चरायझरच्या प्लेट्स जास्त बसवाव्या लागत नाहीत, कमी प्लेटमध्ये कार्य होऊ शकतं. याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे कॅन वॉशिंगची. दुधाचं संकलन झाल्यानंतर दूध वजन करून घेतलं की कॅन रिकामे होतात, त्यातलं दूध नितळून घेतलं जातं आणि मग त्या कॅनला स्वच्छ केलं जातं. मग कॅनची स्वच्छता करणं हे आरोग्यदायी दूध निर्मितीसाठी किंवा स्वच्छ दूध निर्मितीसाठी ही क्रिया करणं गरजेची आहे. मग उतरून घेतलेले कॅन सगळे निर्जंतुक स्वच्छ करून मग निर्जंतुक बनवून त्या टेम्पोमध्ये भरून परत संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या सत्राच्या दूध संकलनासाठी वापरले जातात. तर यासाठी कॅन वॉशिंगला 2 प्रकारचे कॅन वॉशर आपल्याकडे उपलब्ध आहेत. पहिला आहे कॅन स्क्रबर आणि दुसरा आहे स्ट्रेट थ्रू कॅन वॉशर. हा अखंडित स्वरूपाचा असतो, त्याची माहिती आपण पुढं पाहणार आहोत. अगोदर आपण स्कॅन स्क्रबर बघूया. आता स्कॅन स्क्रबर हा छोटासा असतो, समोर वरती तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दिसत आहे. तर हा कॅन स्क्रबरमध्ये सुरुवातीला आपल्याला डिटर्जंटचं द्रावण तयार करून घ्यावं लागतं. मग आता हे सोपं आहे डिटर्जंटचं द्रावण तयार करायला, थोडंसं याचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं बघायला मिळेल. आणि प्लस आपण इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला भेटीला जाऊ त्यावेळेलाही ते द्रावण कसं तयार करतात हे आपण बघूया. पहिले 100 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात 400 ग्रॅम धुण्याचा सोडा टाकायचा, म्हणजे आपला जो काही वॉशिंग पावडर असते ती. त्याच्यात 250 ग्रॅम ट्राय सोडियम फॉस्फेट टाकायचं, 200 ग्रॅम सोडियम मेटासिलिकेट टाकायचं व 150 ग्रॅम वेटिंग एजंट हे भिजवून ठेवायला मिसळायचं आणि मग ते द्रावण तयार करायचं. हे द्रावण झालं स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंटचं द्रावण. मग आता काय करायचं, हे द्रावण त्या कॅन स्क्रबरमध्ये टाकायचं. आता कॅन स्क्रबरची रचना कशी असते तर सेंटरला एक मोठा स्क्रबर बसवलेला असतो, म्हणजे त्याला आपण घासणी म्हणूया. तर तो मोठा सेंटरला स्क्रबर असतो आणि साईडनी कॅन स्वच्छ होण्यासाठी स्क्रबर असतात. तर ते पण ब्रश तुम्हाला दिसत आहेत. पहिला मुख्य ब्रश असतो तो गोल असतो, ज्याच्यामध्ये कॅन बसवायचा, म्हणजे नितळलेला दूध नितळून काढलेला कॅन थोडंसं पाणी टाकायचं आणि विसळून घ्यायचा आणि मग या कॅन स्क्रबरच्या मुख्य ब्रशमध्ये बसवायचा आणि मोटर चालू करायची. मोटर सुरू केल्यानंतर कॅन आतून घासायला लागतो, त्यावेळेलाच तो हळूहळू कॅन फिरतो. मग भिंतीच्या बाजूला जो ब्रश बसवलेला आहे त्याही ब्रशला कॅन घासतो, म्हणजे आतून आणि बाहेरून कॅन घासल्या जातात आणि मग ते कॅन बाहेर काढून पुन्हा परत त्याच्यामध्ये पाणी टाकून विसळून घेतल्या जातात. मग असे कॅन स्वच्छ झालेले तुम्ही बाहेर उन्हामध्ये वाळत ठेवू शकता किंवा त्या कॅनला 200 ppm एवढ्या क्लोरीनचं द्रावण त्यामध्ये टाकायचं, थोडा वेळ थांबायचं 1 ते 2 मिनटं आणि त्याच्यानंतर मग ते कॅन निर्जंतुक बनतात आणि मग ते द्रावण ओतून द्यायचं. ही प्रक्रिया करता येते. किंवा आपल्याकडं जर वाफेची निर्मिती असेल किंवा ती सोय असेल तर वाफेच्या मदतीनेही आपण कॅन निर्जंतुक बनवू शकतो. आता याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रेट थ्रू कॅन वॉशर. आता या कॅन वॉशरची ही आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर या स्ट्रेट थ्रू कॅन वॉशरमध्ये दर मिनिटाला साधारण 6 ते 16 कॅन धुण्याची सोय असते. हे तसे मोठे आहेत, याच्यामध्ये मानवी श्रमाची कमीत कमी गरज आहे. म्हणजे ऑपरेटर एकदा कॅन वॉशरला सुरू केला की त्यानं फक्त तिथं अटेन्शन द्यायचं आणि उभं राहायचं. ॲटोमॅटिकली चेन कन्व्हेयरच्या मदतीनं कॅन त्या कॅन वॉशरमध्ये जातात आणि आतमध्ये धुवून ते कॅन बाहेर पडतात. आता नेमकं त्याच्यामध्ये कृती कशी होते तर पहिल्या सुरू त्याच्यामध्ये दूध नितळण्यासाठी बाहेरच्या बाजूलाच कन्व्हेयरच्या वरती
कॅनला ठेवल्या जातं. तिथं दूध नितळतं, कॅन पुढं पुढं जातात, मग पहिल्या कप्प्यामध्ये येतात. पहिल्या कंपार्टमेंटमध्ये साध्या पाण्याचा नळ असतो, तो खालच्या बाजूनं स्प्रे होतो. मग खालच्या बाजूनं पाणी कॅनमध्ये पडतं आणि कॅन उपडे ठेवलेले असतात, म्हणजे पालथे घातलेले असतात, तर त्या कॅनमध्ये खालच्या तोंडामधून त्याच्या पाणी आत फवारलं जातं. ते पाणी दुसऱ्या कप्प्यामध्ये नितळतं. पाणी नितळल्यानंतर पहिलं साधं, मग गरम पाण्याचा फवारा त्या कॅनमध्ये मारला जातो. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये गरम पाण्याचा फवारा मारला, तो गरम पाणी निघून जाऊ द्यायला जातं. तिसऱ्या कप्प्यामध्ये थोडंसं जास्त दाबाचं गरम पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये डिटर्जंट पण घातलेला असतो आणि पाण्याचं तापमान पण 70 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गरम असतं. मग असं पाणी त्याच्यात फवारलं की त्या कॅनला आतल्या बाजूनं जे काही कण चिकटलेले असतील, दुधाचे असतील, काही वाळलेले असतील, त्याला सेडिमेंट्स म्हणतो आपण किंवा सॉईल म्हणतो, तर हे कण सगळे निघून जातात आणि पूर्ण कॅन स्वच्छ होतो. त्यानंतर हे पाणी सोडून दिलं जातं. मग परत त्या कॅनमध्ये 85 ते 90 डिग्री सेंटीग्रेडचं गरम पाणी फवारलं जातं आणि मग हे 85 ते 90 डिग्रीचं गरम पाणी फवारलेलं पुन्हा सोडून दिलं जातं. ते कॅन पाणी सोडून दिल्यानंतर किंवा स्वच्छ झाल्यानंतर त्या कॅनमध्ये गरम हवा किंवा पाण्याची वाफ सोडली जाते. साधारणतः वाफ जर वापरली तर 2.5 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर दाबाची वाफ सोडावी लागते किंवा 124 डिग्री सेंटीग्रेडची गरम हवा तुम्ही त्याच्यामध्ये सोडून कॅनला कोरडं बनवून घेऊ शकता. तर हे कॅन वॉशर अतिशय हाताळायला सोपे आहेत, मोठ्या डेअरीमध्ये खूप उपयुक्त आहेत आणि या सगळीकडं मोठ्या डेअरीमध्ये जर तुम्ही बघितला तर याच कॅन वॉशरचा वापर केला जातो. आता या कॅन वॉशरचं मेंटेनन्स किंवा त्याला आपण निगा आणि काळजी म्हणतो, तर कशी घ्यायची? तर याच्यामध्ये आता जनरली ज्या मशीनला नियमितपणे जी काळजी घ्यावी लागते तीच इथंही काळजी घ्यायची आहे की जे फिरणारे भाग असतात त्याला वंगण करायचं. याच्यामध्ये नोझल आहेत, ते नोझल स्वच्छ आणि उघडे राहावेत, याच्यासाठी त्या नोझलला उघडं राहण्यासाठी आपल्याला त्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. आता जिथं रबराचे भाग आहेत ज्याला आपण बुशिंग म्हणतो, तर असे बुशिंग जर खराब झाले तर ते बदलून घ्यायचे. आता बऱ्याच वेळेला जरी आपण काळजी घेतली तरी या कॅन वॉशरमध्ये क्षार साठतात. तर क्षार साठू नयेत याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ते म्हणजे कॅन वॉशरसाठी लागणारं पाणी हे सॉफ्ट वॉटर किंवा मृदू पाणी वापरायचं. आता पाण्याचे 2 प्रकार आहेत, एक सॉफ्ट वॉटर आहे, दुसरं हार्ड वॉटर आहे. आता सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर ओळखायचं कसं? तर साधी सोपी टेस्ट आहे. आपण आंघोळ करत असताना डोक्याला साबण लावतो, तर जर केस चिकट झाले तर समजायचं हे पाणी हार्ड आहे, कठीण पाणी आहे. आता शक्यतो विहिरीचं जे साठलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण थोडं जास्त असतं. आपल्याकडे कूप नलिका असते, आपण बोरिंग पाडतो, त्याचंही पाणी हार्ड वॉटर असतं. पण वाहतं पाणी जे असतं नदीचं ते सॉफ्ट असतं. जर समजा आपल्याला नदीचं पाणी उपलब्ध झालंच नाही तर अशा वेळेला आपण काय करायचं, वॉटर सॉफ्टनिंग प्लांट मात्र निश्चित बसवून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला या कॅन वॉशरचं लाईफ जास्त काळ मिळू शकतं. आता याच्या सगळ्या भागांवरती जे क्षार जमलेले असतात ते काही वेळेला काढावे लागतातच. मग याच्यासाठी सौम्य ॲसिड, नायट्रिक ॲसिड आपण वापरू शकतो. तर त्या सौम्य नायट्रिक ॲसिडच्या मदतीनं आपण काय करायचं, ते जमलेले क्षार सगळे काढून घ्यायचे आणि कॅन वॉशरचा वापर झाला की तो कॅन वॉशर स्वच्छ करून बंद करून ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटचा मुद्दा बघणार आहोत या टॉपिकमधला म्हणजे या व्हिडिओचा, तो म्हणजे क्रेट वॉशर. आता क्रेट वॉशर याची कार्यप्रणाली आणि त्याची निगा आणि काळजी ही पूर्णपणे स्ट्रेट थ्रू कॅन वॉशरची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कॅन हा शब्द असेल त्या ठिकाणी तो बदलायचा आणि क्रेट हा शब्द त्या ठिकाणी ठेवायचा. कारण क्रेट वॉशर आणि कॅन वॉशरमध्ये फारसा फरक नाही आहे, फक्त आकाराचा फरक आहे. कारण कॅन जाण्यासाठी जागा मोठी लागते आणि क्रेटसाठी जागा त्या क्रेटच्या उंचीप्रमाणे त्याच्यामध्ये ठेवलेली असते. बाकी क्रिया ही सारखीच असते. सध्या जे प्लॅस्टिकचे कॅन वॉशर आहेत त्यांच्यामध्येच थोडेसे बदल करून क्रेट वॉशर हे निर्माण केलेले आहेत. आता हे जे क्रेट दूध पॅकिंग केल्यानंतर शहरामध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं. विक्री झाल्यानंतर ते क्रेट्स परत येतात. तर त्या क्रेटमध्ये घाण असते, कचरा असतो, धूळ असते किंवा दूध सांडलेलं असतं, त्याचे कण रेसिड्यू सगळे चिकटून बसलेले असतात
हे बाजूला करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीच ते क्रेट्स आल्यानंतर त्या क्रेट वॉशर मशीनमध्ये एक 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 जसे कॅन आपण पालथे घालून ठेवतो तशाच पद्धतीनं त्याच्यात पाठवल्या जातात, स्वच्छ होतात आणि मग बाहेर आल्यानंतर कोरडे क्रेट्स पूर्ण एकत्र करून पुन्हा परत दूध भरण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. पुढं राहिलेलं जो 2-3 मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण आज जे मुद्दे पाहिले त्याची थोडीशी आपण उजळणी वजा बघूया. या ठिकाणी आपण कच्चे दूध स्वीकृती केंद्र हे पाहतोय. याच्यामध्ये दुधाची स्वीकृती बघितली. दुसरा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे दुधाचं फिल्ट्रेशन आणि क्लॅरिफिकेशन, स्वच्छता करणे दुधाची. त्याच्यानंतर कॅन वॉशर, याच्यामध्ये कॅन स्क्रबर आणि स्ट्रेट थ्रू कॅन वॉशर. आणि तिसरा मुद्दा आणि शेवटी आता पाहिलं आपण क्रेट वॉशर. या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. तुम्ही मात्र घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. थँक्यू.